सुगंधी आणि नवी मुंबईचे उपमहापौर दशरथजी भगत स्वच्छ भारत अभियानाला पूरक असा एक उपक्रम स्वागत विविधानं मोगऱ्याच्या रोपाची प्रमुख सुगंधी अशी कुंडी देऊन सुगंधी अंगण अभियानाचा शुभारंभ होतो आहे. सन्माननीय सभागृहाचे सांगितलेले सर्व मनपूर्वक स्वागत करावं. धन्यवाद. सुगंधी अंगण अभियानाचा शुभारंभ महापौर त्यानंतर महापौर मॅडम बघत बघत या इकडे बघताना घ्यायचं हा रस्ता आता खोटा करा आपण एक आपला आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशी गावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान, सुगंधी माझे अंगण हा अभियान त्याची सुरुवात आज होते. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेले मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह केला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाहीये, पण ती आपल्याला मिळवायची आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे. आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची आहे. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग. कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे तर लोकांचा सहभाग, जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. इथं सागरजी नाईक साहेब असतील किंवा निशांत भगतजी यांनी इंदोर शहराचं उदाहरण दिलं की भारतात आपल्या 1 नंबरचं शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं. कारण तिकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपलं शहर जर नामांकनामध्ये पहिलं आहे आणि सुंदर आहे तर ते इतर कोणीही जर खराब करण्याचा किंवा तिथं कचरा करण्याचा किंवा दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला तर ती तिकडची लोक स्वतःहून ते थांबवतात आणि स्वतः ते स्वच्छतेवर परिपूर्ण लक्ष देतात. असा जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि त्यापुढे जाण्यासाठी जनसहभागाचा आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपले उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलाय तो खरंच स्तुतियोग्य आहे. माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. मॅडम, आपण बोललात की कोणत्याही योजनेचं सातत्य राखण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात काही तजवीज केली जाणार का? आपल्या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर याच्यासाठी नक्कीच तरतुदी आहेत. आणि
कुठलीही गोष्ट आता अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे, याच्यातून प्रत्येक आता जे नानांनी उपमहापौरांनी आपल्या समोर आणलेलं आहे, नक्कीच प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांची इच्छा होईल की आपला प्रभाग ही ह्याच पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर असावा आणि ते त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या सभांमध्ये ते ठराव मांडतील आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईभर आपण सुरूच ठेवणार आहोत आणि त्याची सातत्य सुरुवात वन टाइम प्लॅनिंगनी सेक्टर 15 CPD मध्ये केलेली आहे. अशा माध्यमातून एक एक सेक्टर एक एक गाव आपण स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात हा अनोखा जो अभियान आहे त्याचाही सहभाग नक्कीच करणार. मुंबईचा प्रवेशद्वार असणारं वाशी आता इथून सुवाशी ओळखलं जाणार. नक्कीच आता गणेशजी नाईक साहेब लोकनेते वनमंत्री ज्यांना आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सांभाळताना झाडे कशी जगवायची आणि कशा पद्धतीने लोक वस्तींमध्ये सुगंधित झाडांचा कसा वाढ व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुगंध जी ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरणार आहे तर ती संपूर्ण नवी मुंबईभर पसरवण्याचं ध्येय आता त्यांच्या माध्यमातून सुरुवात उपमहापौर साहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण नवी मुंबईभर ते ध्येय धोरण आम्ही राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. स्वच्छ भारत अभियान सन 2026-27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचं आत्मा आहे. जनसहभाग लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. आणि नव्या मुंबईमध्ये संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे. सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे असं या ठिकाणी आम्ही जातो. थँक्यू. हे अभियान
आजपासून वाशी गावात गावदेवीच्या जत्रोत्सवाचं औचित्य साधून संपन्न होत आहे. अंगण या अभियानाचा लोगो बोधचिन्हाचा अनापौर महोदया, उपमहापौर साहेब आणि महापौर महोदया यांच्या शुभ हस्ते हे लोगोचं अनावरण संपन्न होत आहे. सुगंधी अंगण अभियानाचा लोगो, चाफ्याचं फूल त्या ठिकाणी सुगंधी अभियान असल्यामुळे ठेवलेला आहे आणि तो चाफा सुद्धा कोणत्या प्रकारचा निवडायचा याचाही तो सोनचाफाच त्या ठिकाणी असावा ही भूमिका जपत या लोगोचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे. थोडासा प्रोटोकॉल बदलून मी सन्माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांचं सुद्धा आपल्या टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक स्वागत संपन्न होत आहे. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील डॉक्टर अजय गडदे साहेबांचं घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त त्यांचं स्वच्छता अधिकारी प्रिन्सिंग चव्हाण साहेबांचं देखील मनपूर्वक या सगळ्या मान्यवरांचं हा वाशी गावापासून सुरुवात करत असताना उपस्थित या शहराच्या महापौर सुजाताताई पाटील